ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार। वलांडीत सकल मातंग समाजाची तालुकास्तरीय बैठक। देवडी तालुक्यातील वलांडी येथे सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय बैठकीत अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। तसेच 27 जुलै रोजी लातूर येथे होणाऱ्या महामोर्चात देवडी तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व गावांमधून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले जी.ए. गायकवाड, माजी नगरसेवक लातूर, यांनी आपल्या भाषणात सांगितले की अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण हा समाजाच्या न्याय हक्काचा प्रश्न असून ही लढाई कोणत्याही समाजाविरोधात नसून संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उपवर्गीकरणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी संघर्ष सुरू असून हा लढा शांततामय आणि घटनात्मक मार्गानेच लढला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। येत्या 27 जुलै रोजी लातूर येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीच्या वतीने आयोजित महामोर्चात महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांसह मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती देत देवडी तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाने या आंदोलनात सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी केले। बैठकीत विविध मान्यवरांनीही आपली मते मांडत समाजातील एकजूट, संघटन शक्ती आणि घटनात्मक मार्गाने न्याय मिळविण्याची गरज अधोरेखित केली। या प्रसंगी सुनील बसपुरे, विकास कांबळे, बळीराम गायकवाड, प्रकाश घोरपडे, उद्धव शिंदे, सत्यवान कांबळे, अभंग सूर्यवंशी, अंकुश गायकवाड, वसंत बिबिनवरे, बालाजी पाटोळे, अविनाश गायकवाड, रवी गायकवाड, नामदेव गायकवाड, लक्ष्मण रणदिवे, गोकुळ दंतराव, सुनील कांबळे, दयानंद रणदिवे, रवी मोतीरावे यांच्यासह देवडी तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते। कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा सकल मातंग समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रतन सूर्यवंशी, दवण हिप्परगेकर यांनी केले तर मालू हनुमंते यांनी आभार प्रदर्शन केले। बैठकीस देवडी तालुक्यासह लातूर, पुणे, मुंबई आदी ठिकाणाहून आलेल्या मातंग समाजातील नागरिकांची उल्लेखनीय उपस्थिती होती। बैठकीत आगामी महामोर्चा यशस्वी करण्यासाठी गावागावात जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। देवडी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे।